नमस्कार मंडळी. साबुदाणा वडा अजिबातही तेलकट न होण्यासाठी काय करायचं? किंवा साबुदाणा वडा खाताना छान कुरकुरीत तसंच तो आतून छान सॉफ्ट आणि छान असा टम्म फुगला जाईल. तर यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या? तर आज तुमच्यासोबत मी सर्वच टिप्स शेअर करणार आहे. साबुदाणा भिजत कसा घालायचा यापासून तर उपवासाची चटणी तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी बघा इथे 2 वाट्या साबुदाणा मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये बघा पाणी टाकलेलं आहे आणि हाताने अलगदच त्यामध्ये आपल्याला नुसतं हात फिरवून घ्यायचा आहे. साबुदाणा अजिबातही आपल्याला इथे असा हाताने चोळायचा नाही. आता हे टाकलेलं पाणी आपल्याला दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता बघा हे पाणी आपण एकदाच टाकलेलं होतं. आता यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आणि परत यामध्ये आपल्याला पाणी म्हणजेच साबुदाणा भिजण्यासाठी घालायचं आहे. तर ते किती घालायचं हे सुद्धा एक प्रमाण आहे. कारण साबुदाण्यामध्ये पाणी कमीही व्हायला नको आणि जास्तही व्हायला नको. कमी जर झालं तर कोरडा साबुदाणा होतो आणि जास्त जर झाला तर तो व्यवस्थित भिजत नाही. तर बघा यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे साबुदाणा तर बुडाला, परत साबुदाण्याच्या वर अर्धा इंच एवढं मी पाणी ठेवलेलं आहे. यामुळे साबुदाणा छान भिजला जातो आणि 4 तास आपल्याला हा साबुदाणा भिजू द्यायचा आहे. तर बघा इथे 4 तासानंतर आपण साबुदाणा उघडून बघूया. तर बघा किती छान फुलल्या गेलेला आहे आपला साबुदाणा. कारण आपण खिचडीसाठी जेव्हा साबुदाणा भिजत घालतो तर तेव्हा तो 2 किंवा 3 तास भिजला तरीही पुरेसा होतो. पण साबुदाणा वडा करण्यासाठी तसं नाही. इथे आपल्याला तो 4 ते 5 तास तरी किमान भिजू द्यावा लागतो. तर आता हाताने सुद्धा मी तुम्हाला साबुदाणा असा दाबून दाखवते. तर बघा पूर्ण साबुदाणा असा छान हातावर माझ्या बारीक झालेला आहे. तर अशा पद्धतीने बघा साबुदाणा किती छान असा मोकळा झालेला आहे. अजिबातही चिकट आपला साबुदाणा झालेला नाही. आता स्टॉलवर जेव्हा आपण साबुदाणा वडा खातो तर तेव्हा त्यांच्या वड्याचं बघा तुम्ही कसं टेक्स्चर असतं. कारण तेलामध्येही बरेचदा साबुदाणा हा फुटला जातो. तर असं न होण्यासाठी बघा आपण ही ट्रिक वापरणार आहोत. तर आता हा साबुदाणा आपण मिक्सरमध्ये न टाकता हाताने छान असा हा मळून घेणार आहोत. तर ज्याप्रमाणे आपण कणिक मळून घेतो अगदी तसंच आपल्याला हा हाताने 3 ते 4 मिनिटं तरीही मळून घ्यायचा आहे. तेही पाण्याचा वापर न करता आणि साबुदाणा बघा छान असा भिजल्या गेल्यामुळे अगदी सहजपणे आपला हात छान असा मळून घेतला जातो. तर आता बघा हाताचा दाब देऊन मी पूर्ण असा एकजीव हा साबुदाणा करून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. 2 वाटी साबुदाणा होता आपला, तर त्यासाठी आपल्याला इथे पावणे 2 वाट्या एवढं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तर बघा कूट जास्त जाडही नाही किंवा जास्त बारीकही नाही. जास्त बारीक जर केलं तर वडे चिकट होतात. त्यासाठी बघा ही अशी एक प्रकारची भरड आपण तयार करून घेतली आहे आणि वाटी ही तीच आहे ज्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता. आता शेंगदाण्याचं कूट आपण टाकल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हा ठेचा मी तयार केलेला आहे. यामध्ये हिरवी मिरची आणि आलं मी बारीक करून घेतलेलं आहे. आता हा ठेचा आपण टाकल्यानंतर बघा आपल्याला पूर्ण हे सगळं एकजीव असं करायचं आहे. तर मी वाटीमध्ये बघा थोडं पाणी घेणार आहे. तर अर्धी वाटी एवढं मी पाणी घेतलेलं आहे. यामध्ये मी माझा हात थोडा ओला करून घेणार आहे आणि यातलं थोडंच पाणी मी हा पूर्ण साबुदाणा एकदा पूर्ण एकजीव करून घेण्यासाठी वापरणार आहे. तर बघा सुरुवातीला नुसता हातच ओला करून घेतलेला आहे आणि टाकलेलं सर्व साहित्य साबुदाण्यामध्ये आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे कूट आणि ठेचा, मीठ सगळं आपल्या या साबुदाण्याला एकसारखं असं लागायला पाहिजे. आता बघा हे थोडं आता आपल्याला घट्ट झालेलं आहे आणि थोडं मळून घ्यायला आपल्याला जड जाते. तर तेव्हा आपण थोडं यातलं पाणी हातावर घेतलेलं आहे. म्हणजेच फक्त आपण पोहे खाण्याचे 2 किंवा 3 चमचे एवढंच पाणी हातावर घ्यायचं. तर बघा आता हे पूर्ण छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. असा हा छान गोळा तयार झालेला आहे. आणि तुम्हाला पाणीसुद्धा मी दाखवते की मी घेतलेल्या पाण्यामधलं किती पाणी वापरलं आहे तर. तर इथे बघा अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं होतं. त्यामधलं फक्त मी जेवढं हातावर पाणी घेतलेलं आहे तेवढंच वापरलेलं आहे. तर हा गोळा आता आपण बाजूला ठेवूया. तर उपवासाची चटणीसुद्धा तयार करून घेऊया. तर इथे ओलं नारळ घेतलेलं आहे मी. मिक्सरचं इथे पॉट छोटं असल्यामुळे तर बघा इथे आपण हिरवी मिरची एक यामध्ये तोडून घातलेली आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे. जिरं जर खात असाल तर जिरंही टाकू शकता. इथे अगदी चवीपुरती साखर घातलेली आहे आपण आणि चवीप्रमाणेच मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपण लिंबू घेतलेला आहे ते पिळून घेऊया. म्हणजेच पोहे खाण्याचा 1 चमचा एवढा लिंबूचा रस टाकला आहे तरी पुरेसा होईल. आता हे पाणी घेतलेलं आहे, पण पाणी सुरुवातीला न टाकता बघा मी तसंच फिरवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. शेंगदाणेसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता यावेळी.
तर बघा हे पाणी टाकून मी असं बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं मी कूट टाकत आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज लक्षात येईल त्यासाठी सांगत आहे. आणि परत पाणी टाकून छान असं हे बारीक करून घेतलेलं आहे. तर ही अशी आपली कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर ही चटणी बघा अशा प्रकारे तयार झालेली आहे. जर जिरं खात असाल तुम्ही, तर इथे तुम्ही जिऱ्याचा तडकाही यावर देऊ शकता. पण मी उपवासाला जिरं खात नाही आणि हे उपवासासाठी तयार केले असल्यामुळे मी यावर तडका देणार नाही. तर हे अशा प्रकारे बघा चटणी आपली अगदी साबुदाणा वडा सोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. खिचडीसोबत तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चटणी करू शकता. तर आता आपण आपले वडेसुद्धा करायला घेणार आहोत. तर बघा आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि साबुदाणाही आपला तयार झालेला आहे आणि एक असं ताट घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला वडाही थापून दाखवते. तर हात सुरुवातीला ओला करून घेतलेला आहे आणि पाहिजे तेवढा आपल्याला गोळा हा काढून घ्यायचा. तर आपण हा वडा कागदावर न थापता बघा याचा मी पूर्ण गोळा तयार करून घेते आणि स्टॉलवर बघा तुम्ही ते हातावरच वडे थापतात. तर आजही आपण हे वडे हातावरच तयार करून घेणार आहोत. परत हाताला थोडं-थोडं अधूनमधून पाणी लावायचं, जास्तही पाणी नाही लावायचं आणि हा वडा थापत असताना असा आपल्याला ज्याप्रमाणे मी दाखवत आहे तसा वडा थोडा थापून घ्यायचा आणि परत उलटा करायचा. परत आणखी तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे अशी 3 ते 4 वेळा. जोपर्यंत वड्याचा आपल्याला आकार पाहिजे जेवढा तेवढा होत नाही तोपर्यंत. तर बघा परत वडा मी पलटवून घेतलेला आहे आणि आपण थोडा वेळ आणखी तो थापून घेतलेला आहे असा आणि परत एकदा उलटा करून घेतलेला आहे. असं केल्यामुळे वडा तर आकार घेतो आणि तो पातळही होतो. तर बघा हा वडा तयार झालेला आहे थापून. आता आपण असाच मी तुम्हाला आणखीनही वडे करून दाखवते. आता ही दुसरी पद्धत दोन्ही हात तुम्ही ओले करून घ्यायचे आणि बघा याचा गोळा पाहिजे तेवढा मी काढून घेते परत एकदा. तुम्हाला वड्यांची साईज कितपत हवी आहे त्यानुसार गोळा आपल्याला साबुदाण्याचा तयार करायचा आहे. तर बघा हा गोळा मी हातावर असा गोल करून घेतलेला आहे आणि परत हात ओला करून घेते आणि हा वडा असा हातावर थापून घेते. असं केल्यामुळे वडा तर एकसारखा असा तयार होतो आणि हा वडा जास्त जाड नसल्यामुळे बघा खातानाही खूप छान असा रुचकर किंवा असा कुरकुरीत तयार होतो. म्हणजे बाहेरून तर कुरकुरीत होतो, पण आतून छान सॉफ्ट असा हा वडा तयार होतो आणि तेलकटसुद्धा आपला हा वडा अजिबातही होत नाही. आता ह्या कडात हलकासा आपला अंगठा दाबायचा म्हणजे कडाही चिरल्या जात नाही आणि या साबुदाणा वड्यामध्ये आपण बटाट्याचा अजिबातही वापर केलेला नाही. त्यामुळे आपला वडा हा अजिबातही तेलकट होत नाही. तर बघा मी असं पुन्हा हा वडा थापून तुम्हाला दाखवलेला आहे. तर आता याच पद्धतीने लक्षात येण्यासाठी मी तिसऱ्यांदाही तुम्हाला हा वडा थापून दाखवते असं. म्हणजे डिटेल तुम्हाला रेसिपी मी दाखवल्यामुळे ते तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हालाही हे वडे थापायला अगदी सोपे पडतील. तर बघा अशा प्रकारे आता राहिलेले सर्व वडे मी तयार करून घेते. तर बघा हा वडासुद्धा आपला तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीनं सर्व वडे मी तयार करून घेतलेले आहेत आणि दुसरीकडे तेलसुद्धा मी गरम होण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं. आता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅसची आपल्याला फ्लेम कमीच ठेवायची आहे. कारण तुम्ही मोठ्या गॅसच्या फ्लेमवर जर हे तळले, तर त्यामुळे ते बाहेरून तर त्यांना लगेच रंग येईल, पण ते आतून चांगले असे शिजले जातील नाही. तर बघा जोपर्यंत वडा स्वतःहून वर येत नाही, तोपर्यंत आपल्याला हा पलटवून घ्यायचा नाही. अगदी बघा वडा आता वर आलेला आहे, तेव्हाच आपण हा पलटवून घेणार आहोत. तर बघा आपल्याला आणखीनही हा वडा असा अधूनमधून पलटून घ्यायचा आहे, पण नेहमी आपल्याला हा पलटवायचा नाही. तर बघा हलकासा त्याला खालून असा रंग आल्यानंतरच आपण हा पलटवून घेणार आहोत. तर बघा वडा आपला आता फुगायला सुद्धा लागलेला आहे. तर अशा पद्धतीनं तयार केलेले वडे अजिबातही तेलकट होत नाहीत आणि विशेष म्हणजे कुरकुरीत खूप छान होतात. तर बघा आता हा वडा आपला तळून तयार झालेला आहे. तर हा आपण टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत आणि हे वडे बघा अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारे आहेत. तर आता हा वडा काढून घेतल्यानंतर दुसरा वडाही मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि तोही वडा मी असाच तळून घेणार आहे. जोपर्यंत वडा वर येत नाही स्वतःहून तोपर्यंत आपल्याला हा पलटवून घ्यायचा नाही. तर असं केल्यामुळे वडा तुटण्याचीही भीती नसते आणि वडा छान असा खालून खमंग असा तळून घेतला जातो. तर बघा आता हाही मी असाच तळून घेत आहे आणि छान असे फुगले जातात आपले वडे म्हणजे आतून पूर्ण पोकळ असे वडे तयार होतात. तर बघा आता याला तुम्हाला कितपत अशा डार्क रंगावर तळायचं आहे त्याप्रमाणे तळायचं आहे. जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही इथे लाल तिखटाचाही वापर करू शकता. तर हा वडासुद्धा तळून झालेला आहे. आता राहिलेले सर्व वडे मी असेच तळून घेणार आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही उपवासाला वडे नक्की तयार करून बघा.
तर मंडळी, तुम्हाला ही साबुदाणा वड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका. तर आता वडा फोडूनसुद्धा आपण बघूया की आपला वडा अजिबातही तेलकट नाही किंवा आतून किती छान पोकळ असा झालेला आहे. तर आधी बघा, वडा आपला अजिबातही तेलकट झालेला नाही. आता फोडूनसुद्धा बघूया की आतून आपला वडा किती पोकळ झालेला आहे ते. तर बघा, आता फोडूनसुद्धा दाखवते मी तुम्हाला. तर किती छान बघू शकता आतून हा वडा असा असा व्हायला पाहिजे आपला वडा. तर पुन्हा आपण अशाच छान छान रेसिपी सोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.